शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नदीम खान प्रिन्स। कारंजा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून कारंजा शहर पोलिसांनी परराज्यातील एका युवकाविरुद्ध मे 31 रोजी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अशोक चौधरी, वय अंदाजे 25, मूळ रा. जोधपूर, राजस्थान, मु. पुरोहित बिकानेर मंगरुळपीर रोड, कारंजा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला। आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मंगरुळपीर रोडवरील पुरोहित बिकानेरच्या पाठीमागील स्टोअर रूममध्ये डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत हा प्रकार घडला। पीडित मुलगी ही 17 वर्षे 7 महिने वयाची असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 383/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2) एम तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 4(1), 2 व 6 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे करीत आहे। महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक रिजवान खान, उपाध्यक्ष नदीम खान, एडिटर यासिर खान।